आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅट्स ऑफ टू यू मॅम. जेसी त्याला शिक्षा देणं हा फक्त माझा बदला नव्हता. त्या केसमध्ये मी कित्येक मुलींच्या अत्याचाराला वाचा फोडली. नकळत त्या मुलींचे आशीर्वादच मिळालेत मला. आणि जेव्हा त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली ना, तेव्हा त्या क्षणी एक स्त्री म्हणून मला स्वतःबद्दल प्रचंड आदर वाटला. आणि ती एक अतिशय मेमोरेबल मुमेंट होती माझ्यासाठी. आणि स्वानंदी, तुझ्या बाबतीत झाला फक्त तोच बलात्कार नसतो. परपुरुषाची घाणेरडी नजर, त्याचा किळसवाणा घाणेरडा स्पर्श बाईच्या शरीराला कुठेही झाला ना तरी तो बलात्कारच असतो. पण प्रॉब्लेम हा आहे ना की अशा बलात्कारांची दाद नाही मागता येत. असे बलात्कार कुठेही होऊ शकतात, कुठल्याही जागी. घर, बस, ट्रेन, ऑफिस, शाळा, कॉलेज, अगदी धार्मिक स्थळी सुद्धा. आणि ती जी फिलिंग असते ना, ती किळस त्या बाईला आयुष्यभर बोचत राहते. आणि जेव्हा तुझ्यासारखी मुलगी आपल्या विरुद्ध अन्याय झालाय या गोष्टीला वाचा फोडायला निघते ना, तेव्हा ती एकटी नसते. तुझ्यासोबत अशा लाखो मुलींची आशा असते ज्यांनी कधी ना कधी आयुष्यामध्ये असे घाणेरडे प्रसंग अनुभवलेत. आणि त्या गुन्हेगाराला होणारी शिक्षा ही त्या लाखो मुलींनाही समाधान देणारी ठरते. आणि स्वानंदी, तूच खचलीस ना तर तुझ्याकडे आशेने बघणाऱ्या हजारो मुली खचतील. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी तुला लढावंच लागेल. पण शेवटी निर्णय तुझा आहे. हो मॅडम. अरे सर, मेरी बात सुनो, मुझे बहुत अर्जेंट काम है. अंबिका मैम से मिलना है. आतमध्ये नाही जाऊ शकत तुम्ही. प्लीज प्लीज सर, जाने दो. नाही जाऊ शकत सर, मेरी बात तो समझो. ए, काय गडबड आहे? नमस्ते मैम, मैं फातिमा, स्वानंदी की रूममेट. हा, मग काय काम आहे? मैम, माझ्याकडे ना खूप महत्वाचा एविडेंस है इस लैपटॉप में. प्लीज एक बार देखिए आप. आती. फातिमा, तू? हो स्वानंदी, सांगते. बोल फातिमा. मॅम, स्वानंदी आणि जेसी जेव्हा गुन्हेगारांचा शोध घेत होत्या तेव्हा त्यांना हे फुटेज सापडलं. लेकिन तब तक सरपंच पकड़ा गया था. फुटेज सापडलं पण इल्लीगल पद्धतीने. म्हणून आम्ही हे तुम्हाला सांगितलं नाही. फुटेज? हो मॅडम, मी आणि जेसीने त्या पार्टीच्या हॉलमधनं फुटेज चोरून आणलं होतं. लेकिन सरपंच के रिपोर्ट और वो छूट गया ये मैंने टीवी पे देखा. म्हणून मी इकडे फुटेज घेऊन आले. पण फक्त हे इल्लीगल आहे. पण मॅम, पार्टीच्या रात्री स्वानंदीच्या खोलीत कोण कोण गेलंय हे सगळं त्यामध्ये दिसतंय. इतकं क्लिअर दिसत नाहीये पण दिसतंय. अरे मग हे पोलिसांना आधी का नाही सांगितलं? मैम, मैंने मना किया था. मी लॉची स्टडी करते. इल्लीगल पुरावे कोर्ट एक्सेप्ट करत नाही हे माहिती आहे मला. इसलिए मैंने ही बोला की नका देऊ म्हणून. त्या लोकेशनचं नाव, पत्ता आणि तारीख हे लिहून दे. शिंदे, हे फुटेज सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून लीगली घेऊन या. बरं मॅडम. शिंदे, मला आजच्या असते फुटेज हवंय. मिळतील मॅडम. कोर्टामध्ये सादर करण्याचा जो काही पुरावा असतो तो लीगली पद्धतीने मिळवायला लागतो. पण माहिती ही कुठल्याही सोर्स कडून मिळाली तरी चालते. ते फुटेज आता प्ले कर, कारण शिंदेला यायला रात्र होईल. आणि हा कोण कल्प्रिट आहे मला हे आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. हो मॅडम.
हा कोण? अरविंद. गुड मॉर्निंग. हा कोण? हे सुजित सरपोतदार आहे. मी यांच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. याने प्रपोज केलं तुला? हो, म्हणजे नाटक म्हणून प्रपोज केलं होतं. हा मग? पण नंतर नंतर काय? नंतर खरंच प्रपोज केलं. हो मॅडम, पण नंतर त्यांनी माफी मागितली माझी. मग काय झालं? त्याने माफी मागितली असली तरी तुझ्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी सस्पेक्टच आहे. आणि हा कोण आहे? हे मणी सर आहेत. हो मॅडम, मणी सरांचं नाव नका लिहू. का? मी ओळखते त्यांना. ते चांगले मित्र आहेत माझे. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते असलं काही करणार नाही. पोलिसांच्या नजरेमध्ये जो माणूस सगळ्यात जास्त विश्वासू ना, तोच आरोपी असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. नहीं मैडम, मणि सर वैसे नहीं है. नाही मॅडम, मणी असा नाहीये. तो कधीच हे घाणेरडं कृत्य करूच शकत नाही. इनफॅक्ट तो नेहमी स्वानंदीच्या पाठीशी उभा राहतो. खंबीरपणे तिची साथ दिली आहे त्यांनी. नेहमी तिची मदत करतो. तो असं काही करू शकत नाही. तुम्ही प्लीज त्या संशयितांच्या यादीमध्ये ना त्याचं नाव नका लिहू. सॉरी मॅडम, सॉरी स्वानंदी. म्हणजे तुमच्यासाठी मणी कितीही चांगला मुलगा असला तरी त्या दिवशी तो गुन्ह्याच्या ठिकाणी होता. त्यामुळे आम्ही त्याला क्लीन चिट नाही देऊ शकत. हा, पण तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही त्याला इतरांसारखी अटक नाही करणार. चौकशी मात्र त्याची नक्की होईल. ठीक आहे मॅडम. आपल्याकडे 3 संशयित आहेत. या तिघांनाही पकडून त्यांना बोलतं केलं तर सत्य काय ते समोर येईल. हा, पण या तिघांना ओळखायला मला तुझी मदत लागेल स्वानंदी. तयारी आहे ना तुझी यायची? हो मॅडम, मी तयार आहे. गुड. चल. स्वानंदी बलात्कार केसचा मोठा खुलासा. साखरगावचा सरपंच ठरला इम्पॉर्टंट. कोण आहे स्वानंदीचा खरा गुन्हेगार? कोण आहे स्वानंदीच्या बाळाचा खरा बाप? स्वानंदी, तुमची अवस्था काय असेल मी समजू शकतोय. कालही तुमच्या इतक्या जवळ येऊन तुम्हाला भेटू शकलो नाही. तुम्हाला आता माझी सगळ्यात जास्त गरज आहे आणि मी तुमच्यापासून लांब आहे असं का होतंय स्वानंदी? पण आता बस. आता मी तुम्हाला भेटायला येतोय. मग त्याचे जे परिणाम होतील ते मी भोगायला तयार आहे, पण मी येतोय. मणी, एवढ्या घाईत कुठे निघालायस तू? ते आपलं इथेच शेजारच्या प्रभागात आपले कार्यकर्ते जमलेत. जस्ट भेटून येतोय त्यांना, बाकी काही नाही. तो मला तुझा गुरु मानतोस ना? साहेब, तुम्ही दैवत आहात माझे. असं मग स्वतःच्या दैवताशीच खोटं बोलायचं? हा? अरे म्हणे, तू अगदी लहान होतास ना तेव्हापासून मी तुला वाढवलाय. तुझ्या डोळ्यात बघून मला कळतं की तू माझ्याशी खोटं बोलतोयस का खरं बोलतोयस. कशाला खोटं बोलतोयस? सांग ना खरं खरं काय ते. कुठे चाललायस?
साहेब, स्वानंदीला भेटायला चाललो. स्वानंदीच्या केस बद्दल तुम्हाला अपडेट कळला असेल त्यांचा. तो जो सरपंच पकडला त्याचा तो इम्पॉर्टंट आहे, तो दोषी नाही. ऑफकोर्स स्वानंदी टेन्शन मध्ये असणार आहे, पण जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत त्यांचं टेन्शन कमी होणार नाही. आणि त्या तिकडे टेन्शन मध्ये असताना मी इकडे. साहेब, आता स्वानंदीला माझी गरज आहे, मित्र म्हणून माझी गरज आहे. आणि साहेब, माझं मित्र म्हणून कर्तव्य पण आहे ना. मणी, जेव्हा मन आणि मेंदू वेगवेगळा सल्ला देत असतात ना, तेव्हा नेहमी मेंदूच ऐकायचं असतं. आता तू मनाचं ऐकतोयस आणि माझा मेंदू मला काहीतरी वेगळंच सांगतोय. तू आता मला प्लीज म्हणशील आणि कदाचित मी तुला जाऊनही देईन, पण ह्या क्षणी जे कोणी त्या मुलीच्या संपर्कात येईल ना, त्याच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ होणार आहे. आणि मग कितीही प्लीज म्हटलं तरी सुद्धा कायदा आणि जनता त्याला सोडणार नाहीये. तेव्हा बघ, तू कुठेही जाऊ नकोस. मी तुला तुझ्या हिताचंच सांगेन, ह्यावर तरी विश्वास आहे ना. आणि म्हणी, तू मला दिलेलं वचन विसरलास? अरे, ती स्वानंदी तू दिलेल्या वचनापेक्षा खूप महत्वाची आहे का? काय रे म्हणे, मी विरोधकांच्या पोरांनी MG रोडवर आपल्या पोरांवर दगडफेक केली म्हणे. नाही, मला कमिशनरांचा फोन आला होता. तो राहुल आणि गणेश आहे ना, त्यांना फोन लाव बरं, मी त्यांच्याशी बोलतो. नाही, मी हे बघ, पुढच्या वेळेला अशी नाटकं केली ना, डायरेक्ट डोकी फोडा त्यांची. हा, पुढे काय करायचं ते बघून घेतो मी. ठीक आहे, चल चल आज चल. अरे चल. शिंदेने हाच स्पॉट सांगितलेला, दिसत नाही येत कुठे. हा, आले. मॅडम, शिंदे, अरविंदची काय खबर? मॅडम, मी त्याची समधी माहिती काढली. या रस्त्याच्या मध्ये एक डावीकडे गल्ली आहे, तिथं तो एका दुकानात काम करतोय बघा. आता दुपारची वेळ आहे, त्या समोरच्या हॉटेलमध्ये तो जेवायला जातोय. मॅडम, हीच संधी. व्हेरी गुड. आम्ही इकडनं अप्रोच करतो, तुम्ही पलीकडून या. आणि तो पळताना दिसला तर धरा त्याला डायरेक्ट. वय मॅडम. स्वानंदी, या दिशेने जायला, आणि तो दिसला तर आम्हाला खूण कर. पुढचा आम्ही बघतो. ओके मॅडम. शिंदे, अहो मॅडम, अहो मॅडम, माझं ऐका ना. अहो, मी खरंच काही नाही केलं. अहो, तुम्ही कुठे तिच्यावर विश्वास ठेवताय? अगं स्वानंदी, सांग ना. मी हो मॅडम, खरंच सांगतो. ओ मॅडम, ओ मॅडम, ऐका ना. हो, ए स्वानंदी, अगं सांग ना मॅडमला. हो मॅडम, ऐका ना.
हो दादा ऐका दादाच्या गॅप. अहो मी खरंच काही नाही केलं. समदे हेच म्हणतात. अरे हे स्वानंदी अगे सांग ना त्यांना. अरे का अडकवताय मला. हो मॅडम. मॅडम ही आमची फॅक्टरी आणि ऑफिसही इथंच आहे. शिंदे तुम्ही इथेच थांबा. कोणी बाहेर आलं तर लगेच पकडा. वय मॅडम. चल. संचिता शहांची ऑर्डर अजून गेली का नाहीये. जाईल परवा जाईल. परवा. संचिता कालची कमिटमेंट होती. का डिले होतात आपल्याकडनं. दिसायला चांगलं दिसतंय का ते. मला नाही माहित. डे नाईट काम करा पण ती ऑर्डर लवकरात लवकर गेली पाहिजे. हो सुजित सगळ्या शिफ्ट मध्ये काम चालू आहे. करतात सगळे काम. एवढा विश्वास आहे तुझा या कामगारांवर. 3 शिफ्ट मध्ये काम चालू आहे. रात्री झोपत असतील तर काम सोडून. संचिता मी लास्ट टाइम पण तुला म्हणालो होतो कधीतरी रात्री सरप्राईज व्हिजिटला ये त्याशिवाय त्यांना कळणार नाही. काल का नव्हती आलीस. काल तुझ्यावरच होते ना. तरी पण डिले करता कामा नाही संचिता आपण काम. नंतर किती प्रेशर येतं माहितीये का तुला. सर हे सगळं. अहो बाहेर पोलीस आलेत. बाहेर पोलीस आलेत. तू प्लीज सांभाळून घे. प्लीज प्लीज प्लीज. मी नाही ऑफिसला. कुठे असतो तो. मॅडम तो फॅक्टरीत असतो. तो बघा मॅडम तोच आहे. चल. हो मॅडम मी काहीच नाही केलं. मला का पकडताय. ते पोलीस स्टेशनला गेल्यावर तूच सांगशील. चल. हो पण मॅडम मॅडम एक मिनिट मला एक फोन तरी करू द्या. ते पण पोलीस स्टेशनला बघू. सुजित कुठे आहे. सुजित आज नाही आलाय आणि सकाळपासून काही कॉन्टॅक्ट सुद्धा नाही त्यामुळे माहिती नाही मॅम. आला की त्याला लिंक रोड पोलीस स्टेशनला पाठव. मी अंबिका देशमुख. हो मॅडम मी खरंच काही नाही केलंय. स्वानंदी चल. सापडला हा. सुजित पण सापडेल. तोपर्यंत ह्याचा पाहुणचार करते. फार वेळ लागणार नाही तुला. बोलशील 10 मिनिटात पोपटासारखा. चल. हो मॅडम मी खरंच नाही काही केलंय मॅडम. हो मॅडम मी शिंदे गाडीत टाका त्याला. स्वानंदीताई मी काहीच नाही केलंय. स्वानंदीताई चले. स्वानंदी बस. हो मॅडम मी तुम्हाला किती वेळ सांगेल मी खरंच काय नाही केलं. हो अहो अहो मॅडम. ओ ओ ओ ओ मॅडम. ओ दादा. ओ दादा. ए दादा 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 गप्पा. अगं स्वानंदी स्वानंदी मी खरंच काय नाही केलंय. स्वानंदी सांग ना यांना. सर मॅडम. ओ स्वानंदी खरंच काय नाही केलं हो मी. अगं बाई अगं तू माझ्या मागे का हात धुवून लागली आहे. सुजित शांत हो. शांत हो. बघ काही नाही होणार. तू शांत हो बघ. टेन्शनने डोकं फुगेल आता माझं संचिता. सुजित ऐक ना. सुजित ऐक. सुजित काय करतोस. वेळा झाल्यास का लागेल तुला. वेळा झालो नाहीये पण हे जर असं चालू राहिलं ना संचिता तर लवकर वेळ लागेल मला. सुजित काही नाही होणार आहे. शांत हो तू. हे बघ डीप ब्रीदिंग कर. 10 काउंट कर तू. नको त्रास करून घेऊस. हे बघ आणखी त्रास वाढेल. नको टेन्शन घेऊस. ऐक माझं. नको टेन्शन घेऊ तर काय नाचू मी संचिता. आज पोलीस फॅक्टरी पर्यंत येऊन पोहोचलेत. उद्या घरी येतील मला अरेस्ट करतील. नाचू
हे बघ तसं काही नाही होणार आहे. मग काय होणार आहे संचिता, काय होणार आहे? अरविंदला घेऊन गेले पोलीस, म्हणालीस ना मला. रमेशला सुद्धा घेऊन गेलेत आता. नाही नाही नाही, म्हणजे ते काय करतायत, ते पार्टीतल्या प्रत्येक पुरुषाला अटॅक करतायत, त्याची चौकशी करतायत. म्हणजे आज ना उद्या मला पण पकडणार, माझी पण चौकशी होणार. आणि तू म्हणतेस टेन्शन नको घेऊ, टेन्शन नको घेऊ, तर काय करू मी? सुजित, हे बघ असं काही नाही होणार आहे. ट्रस्ट मी आहे ना. काही नाही होणार, काही नाही होणार. आणि तसंच काही झालं ना तर रमेश, त्याच्यावर आळ टाकू ना आपण. हा, त्याच्यावर आळ टाकून मोकळे होऊ आपण. तसंही पोलिसांनी त्याला पकडलंच आहे. आणि तू सरपोतदारांचा मुलगा आहेस, त्यामुळे तुला पकडण्याआधी पोलीस 10 नाही 100 वेळा विचार करतील. काही नाही होणार, तू शांत हो, मी आहे ना. हे बघ काही नाही होणार सुजित. सुजित ऐक ना. त्या अरविंदलाही पोलिसांनी पकडलंय. जर त्याने सांगितलं की त्या पार्टीत आम्हीच मिळून स्वानंदीला नशा दिलीये तर सुजितच्या आधी मलाच जेलमध्ये जावं लागेल. नो 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 नो.